प्रश्न क्रमांक 1, मकर संक्रांत म्हणजे काय? ऑप्शन ए चंद्रग्रहण, ऑप्शन बी सूर्य मकर राशीत प्रवेश, ऑप्शन सी पावसाळ्याची सुरुवात, ऑप्शन डी नवीन चंद्र. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सूर्य मकर राशीत प्रवेश. प्रश्न क्रमांक 2, मकर संक्रांतीला कोणती दिशा सुरू होते? ऑप्शन ए दक्षिणायन, ऑप्शन बी पूर्वायन, ऑप्शन सी उत्तरायण, ऑप्शन डी पश्चिमायन. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तरायण. प्रश्न क्रमांक 3, मकर संक्रांत कोणत्या महिन्यात साजरी केली जाते? ऑप्शन ए डिसेंबर, ऑप्शन बी जानेवारी, ऑप्शन सी फेब्रुवारी, ऑप्शन डी मार्च. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जानेवारी. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात संक्रांतीला कोणती शुभेच्छा दिली जाते? ऑप्शन ए तिळगुळ घ्या गोड गोड बोला, ऑप्शन बी जय श्रीराम, ऑप्शन सी शुभप्रभात, ऑप्शन डी नमस्कार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तिळगुळ घ्या गोड गोड बोला. प्रश्न क्रमांक 5, मकर संक्रांत तमिळनाडूमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन ए ओनम, ऑप्शन बी बिहू, ऑप्शन सी पोंगल, ऑप्शन डी उगादी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पोंगल. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. प्रश्न क्रमांक 6, मकर संक्रांत सहसा कोणत्या तारखेला येते? ऑप्शन ए 1 जानेवारी, ऑप्शन बी 10 जानेवारी, ऑप्शन सी 14 किंवा 15 जानेवारी, ऑप्शन डी 20 जानेवारी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 14 किंवा 15 जानेवारी. प्रश्न क्रमांक 7, मकर संक्रांत कोणत्या पंचांगावर आधारित आहे? ऑप्शन ए चंद्र पंचांग, ऑप्शन बी सौर पंचांग, ऑप्शन सी ज्योतिष पंचांग, ऑप्शन डी कृषी पंचांग. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सौर पंचांग. प्रश्न क्रमांक 8, मकर संक्रांतीला प्रामुख्याने कोणते गोड पदार्थ केले जातात? ऑप्शन ए लाडू, ऑप्शन बी खीर, ऑप्शन सी तिळगुळ, ऑप्शन डी पेढे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तिळगुळ. प्रश्न क्रमांक 9, मकर संक्रांतीला सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो? ऑप्शन ए कुंभ, ऑप्शन बी मेष, ऑप्शन सी मकर, ऑप्शन डी कर्क. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मकर. प्रश्न क्रमांक 10, आसाममध्ये मकर संक्रांत काय म्हणून साजरी केली जाते? ऑप्शन ए बिहू, ऑप्शन बी माघ बिहू, ऑप्शन सी भोगाली बिहू, ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. प्रश्न क्रमांक 11, मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात? ऑप्शन ए स्पर्धेसाठी, ऑप्शन बी करमणुकीसाठी, ऑप्शन सी उत्तरायणाच्या आनंदासाठी, ऑप्शन डी वारा तपासण्यासाठी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तरायणाच्या आनंदासाठी. प्रश्न क्रमांक 12, मकर संक्रांतीत कोणत्या नदीत स्नान करणे पुण्याचे मानले जाते? ऑप्शन ए यमुना, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी गंगा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गंगा. प्रश्न क्रमांक 13, तिळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते? ऑप्शन ए विटॅमिन ई, ऑप्शन बी विटॅमिन बी, ऑप्शन सी विटॅमिन सी, ऑप्शन डी विटॅमिन ए.
आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन ई। प्रश्न क्रमांक 14, मकर संक्रांत सणाचा मुख्य संदेश काय आहे? ऑप्शन ए स्पर्धा, ऑप्शन बी दान, ऐक्य व सकारात्मकता, ऑप्शन सी उपवास, ऑप्शन डी मौज मजा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दान, ऐक्य व सकारात्मकता। प्रश्न क्रमांक 15, पंजाब व हरियाणात संक्रांत कोणत्या नावाने साजरी केली जाते? ऑप्शन ए पोंगल, ऑप्शन बी लोहड़ी, ऑप्शन सी बिहू, ऑप्शन डी उत्तरायण। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लोहड़ी। प्रश्न क्रमांक 16, मकर संक्रांतीचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन ए पोरा, ऑप्शन बी उत्तरायण, ऑप्शन सी होळी, ऑप्शन डी दिवाळी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तरायण। प्रश्न क्रमांक 17, मकर संक्रांत कशाचे प्रतीक आहे? ऑप्शन ए अंधाराचा विजय, ऑप्शन बी निसर्गाची हानी, ऑप्शन सी प्रकाशाचा विजय, ऑप्शन डी अन्नधान्याचा साठा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी प्रकाशाचा विजय। प्रश्न क्रमांक 18, मकर संक्रांतीला कोणता रंग विशेष मानला जातो? ऑप्शन ए काळा, ऑप्शन बी पांढरा, ऑप्शन सी लाल, ऑप्शन डी हिरवा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए काळा। प्रश्न क्रमांक 19, मकर संक्रांत कोणत्या प्रकारच्या बदलाचे प्रतीक आहे? ऑप्शन ए सामाजिक बदल, ऑप्शन बी ऋतू बदल, ऑप्शन सी आर्थिक बदल, ऑप्शन डी राजकीय बदल। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ऋतू बदल। प्रश्न क्रमांक 20, उत्तर भारतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात? ऑप्शन ए दाल बाटी, ऑप्शन बी तिखट पदार्थ, ऑप्शन सी पुरी, ऑप्शन डी खिचडी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी खिचडी। प्रश्न क्रमांक 21, मकर संक्रांतीला पतंगासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी पंजाब। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात। प्रश्न क्रमांक 22, महाभारत युद्धात मकर संक्रांतीशी संबंधित कोणाचा मृत्यू झाला? ऑप्शन ए अभिमन्यू, ऑप्शन बी कर्ण, ऑप्शन सी दुर्योधन, ऑप्शन डी भीष्म पितामह। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भीष्म पितामह। प्रश्न क्रमांक 23, मकर संक्रांतीनंतर कोणता ऋतू जवळ येतो? ऑप्शन ए हिवाळा, ऑप्शन बी पावसाळा, ऑप्शन सी वसंत ऋतू, ऑप्शन डी ग्रीष्म ऋतू। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी वसंत ऋतू। प्रश्न क्रमांक 24, मकर संक्रांतीला महाराष्ट्रात कोणती प्रथा प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए गरबा, ऑप्शन बी हळदी कुंकू, ऑप्शन सी भांगडा, ऑप्शन डी नृत्य। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी हळदी कुंकू। प्रश्न क्रमांक 25, मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करणे अशुभ मानले जाते? ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी पिवळी, ऑप्शन सी पांढरी, ऑप्शन डी हिरवी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पिवळी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।